कशाला काम केलं? हे सगळं मोठ्याने केलं आणि हाताने केलं निरीक्षण करता आणि ह्याची कॉस्ट्युम्स पण आणि ह्याचे खूप सारे यूज असू शकतात. सो आणि आता हे सेपरेट आहे. सो जर तुम्ही ह्याची रांगोळी करू शकता किंवा असं अरेंज करू शकता देवासमोर म्हणजे हां किचन सेटचं हां तोरण छान असं घातलं. किती वेळ लागतो याला? असं तोरणला 3-4 तास लागतात आणि रांगोळी 2-3 तास लागतात आणि महिरप पण असं घालतात. कॉस्ट महिरपची कॉस्ट 250 आहे. म्हणजे मॅन पॉवर त्यानंतर पर्ल्स आणि किती टाईम लागेल त्या सगळी कॉस्ट्यूम काढलेली असं प्रॉफिट ऑलमोस्ट 10 to 15 रुपीज आणि 50% का 50 रुपीज आणि सर जितकं काम जास्त जितके मेहनत जास्त त्याचं प्रॉफिट वाढतं. म्हणजे लेबर कंटेंट जास्त आहे. हां म्हणजे ऑलमोस्ट याची कॉस्ट्यूम वाढते. कार्ड बनवलं आहे काय आहे तुझं? हे फक्त लेडीजलाच काढणार. आता अजून इथे छोटे अच्छा. आणि जेव्हा आपल्याला मोठं प्रमाणात करायचं झालं तर इलास्टिक आहे का? शेवटी हिला गाठ हाताने मारली का? ती गाठ बसली पाहिजे बरोबर. जैन सर. Good morning, sir. Ayurvedic moisturizing cream. Yes, thanks. There are many benefits. You can apply it on burns, cuts, foot cracked foods, as in fairness cream. There are 2 types. Yes. Okay. There are 2 types. Chandan and plain. Pardon? Plain. This is for burn, cuts and wounds. There are many benefits. Okay. What is the costing? Plain 45 and Chandan 50. Chandan is only scented. What is Chandan? Good. Sample card. Is this plain one or Chandan? What is this? छान केलंय. आणि आज मी या सायन्स एक्झिबिशनसाठी गुरुकुल शाळेमध्ये आलेली आहे आणि या एक्झिबिशनचा पार्ट सरांबरोबर चोरगे सरांच्या डोक्यातून इतकी सुंदर कल्पना आली होती. रतन टाटांना त्यांना श्रद्धांजली म्हणून या मुलांमधले म्हणजे यंग उद्योजक कसे त्यांच्यातल्या त्या कल्पना वेगवेगळ्या त्यांच्यातून बाहेर येतील आणि मोबाईलच्या या जगात दिवाळीच्या सुट्टीत बरोबर सर आपण हे चालू केलं होतं मुलांना आणि पालकांना मार्गदर्शन करून आणि यातून या 6वीतल्या मुलीने केवळ 6वीतली मुलगी तिने फक्त सायन्स एक्झिबिशनमध्ये हे इतकं सुंदर झुला असलेलं म्हणजे इतर वेळेला पाणी आणि खाण्याची तर सोय असते पक्ष्यांना पण झुला असलेलं इतकं सुंदर पर्यावरणाच्या दृष्टीने आता उन्हाळा येतोय त्याचा विचार करून अत्यंत सुबक असं हे बनवलेलं आहे आणि मला खरंच गुरुकुल शाळेला सरांना आणि तुलासुद्धा आणि तुझ्या पालकांना तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं आणि शाळा हे सर्व करण्यासाठी शिक्षक तुम्हाला प्रवृत्त करतायत आणि तुम्ही त्याचा छान फायदा उठवतायत. खूप अभिमान वाटतो की मी सुद्धा या एक्झिबिशनचा एक पार्ट आहे. थँक्यू सो मच सर की आज बोलावलं मला. थँक्यू व्हेरी. Switch that in plywood. That's
ड्रॉ करून दिलं सर. ते आम्ही करून देऊ शकतो तुम्हाला. असं पाहिजे तसं. ऐक की पाहिजे नाही असं समज. तसंच करू ना. नाही नाही तसं नाही, पाहिजे नाही असं समज. हां पण ते तू दिल्यावर त्यांनी लावायचं. म्हणजे तुम्ही वॉल्सला असं चिटकवून ठेवू शकता ना, ते असं मी इथं तुमचं चिटकवायचं. हां स्टडी त्याला काहीतरी पर्याय तुम्ही दिलं पाहिजे. हां सर लगेच. सर आणि आम्ही या वॉल हँगिंग्स बनवल्या ज्या 2 प्रकारमध्ये येतात, एक विथ साऊंड येते आणि एक विदाऊट साऊंड येते. होय. हां आणि जर तुम्हाला पाहिजे तर ते पण कस्टमाइज करून भेटू शकतं. आणि आम्हाला आमचे प्रोडक्ट्स इतके इम्प्रेसिव्ह आहेत, आम्हाला आत्ताच 2 ऑर्डर्स भेटलेल्या आहेत. होय का? हो सर. व्हेरी गुड. छान छान छान. आम्ही ह्या विजिटिंग कार्ड्स पण बनवले आहेत. अरे म्हणजे जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथं आम्ही हे बनवले आणि त्याच्या मागं नंबर पण लिहिला जर तुम्हाला ऑर्डर्स द्यायचे असतील. थोडीशी मोठी वाटते. आमची शाळा खूप संधी होती. त्यातील एक म्हणजे स्वच्छ भारत अभियान. माझ्या डोक्यात विचार आला की आमच्या आजूबाजूच्या झाडात जे नारळाचे झाड आहेत त्याचे पानं वाया जात होती. वाया न जाऊन स्वच्छ भारत अभियानाच्या दृष्टिकोनातून मी हा झाडू बनवायचा प्रयत्न केला. आणि शाळेने एंटरप्रेनरशिपची आयडिया दिली होती, त्यामुळे मी याच्यासाठी हा स्वच्छ भारत अभियान दृष्टिकोनातून झाडू. छान छान छान. ते स्वतः केले तू? हो हां स्वतः. कोकोनट मिक्स लावला ताण करण्यासाठी काय वेगळी सुटले. हां छान. नंतर बांधल्यानंतर आपण हे करतो. त्याला किमती काय? 40 रुपीज 30 रुपीज. होय स्वस्त आहे. त्याला किती वेळ लागते? एक कार्ड बनवायला म्हणजे एका दिवसात 3-4 किलो. जर ते स्ट्रिप्सचे 500 एकत्र करायचे. मग असे खीळ वगैरे किंवा जाड काठीचे जाड हार करायचे, हे बांधायचं, हे ठोकायचं. छान. काय घेऊन दिलं का? किती काय आहे? You can give order as per your order. I can. Okay, you can make a. Can you just make it little tighter? तुझ्या भाषेत सांग की मला हे केलं प्रोत्साहित करणे म्हणजे हे करणे. तुला हे स्टॉल लावायला दिला ना तुला? हां सांग. संधी दिली. जय हिंद. माझं नाव मनस्वी श्रीकांत जाधव. मी 6वी सुखदेवमध्ये शिकत आहे आणि मी गुरुकुल स्कूलची विद्यार्थिनी आहे. गुरुकुल स्कूल दरवेळेसच नवीन नवीन किंवा वेगवेगळे नैसर्गिक उपक्रम किंवा निसर्गाला हानी होणार नाही असे उपक्रम राबवते आणि मी त्याच हेतूने आज धूप बनवलेला आहे. हा पूर्णपणे पर्यावरणपूरक धूप आहे. हा धूप मी माझ्या अंबवडे बुद्रुक इथले आयुर्वेदिक डॉक्टर युवराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे व हा धूप मी पूर्णपणे नैसर्गिक मीन्स घटक वापरून बनवलेला आहे. जसं की आयुर्वेदिक चूर्ण, तिळाचे तेल, शेण, गोमूत्र अर्क आणि इत्यादी साहित्य वापरलेले आहे. हा धूप आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. ऑक्सिजन लेवल वाढवतो. त्यानंतर याची राख जर आपण सेंधव मिठात टाकून दातांवर घासली तर आपले दात सुद्धा मजबूत होतात. त्यानंतर आपल्या पर्यावरणाला काही
हानी पोचत नाही आणि त्यामुळे हा मी धूप बनवलेला आहे. या सर्व हेतूंनी हे सगळं मी लक्षात घेऊन हा धूप बनवलेला आहे. आणि मी गुरुकुल स्कूलचे खूप खूप आभार मानते की मला इथे स्टॉल लावण्याची संधी मिळाली आणि मी जोरगे सरांचे व सर्व संपूर्ण स्टाफचे सुद्धा आभार मानते. धन्यवाद. हो नाही आयुर्वेदिक डॉक्टर हे करायचेच पण आणि आयडियाज घेऊन त्यांची बनवली आहे. आणि दुकानात सुद्धा म्हणतात की विदाऊट केमिकल आहे पण त्याच्यात थोडेफार तरी केमिकल असतात. हा पूर्णपणे शुद्ध आहे विदाऊट केमिकल. अंदाजे किती ट्राय लागले तुला ते मळून घट्ट बनवायला? सुरुवातीला प्रमाण शिकतं ना हां एकदा जरा पातळ झालं नंतर मग त्यात मळून ते भाजले मळून नाही सुकवले हां आता मी तुम्हाला गडबडीत चालते सगळे जास्त दे किती आहेत तुझे? मला सुट्ट्या तुम्ही कार्ड वगैरे केलंय का? हा मसाला आहे कॉफी ना? मला पण द्या. गोड आहे ना? त्या परचेस करायला नाही तुम्ही देणार नाही त्यांना कार्ड देणार ऑनलाईन नॉर्मल कॉफी जशी आपण बनवतो तशीच डेट्सची पण बनवलेली. म्हणजे जसं आपण नॉर्मल कॉफी बीन्स घेतो त्या रोस्ट करून त्या ग्राइंड करतो तसंच आहे का नाही डेट्सच्या सीड्स बरं करायचं आणि ते ग्राइंड करायच्या पावडर असतं. ते पावडर झाल्यावर ते कॉफी म्हणून पण यूज होते आणि त्याचे खूप म्हणजे तोटे इतके नाहीत कारण फायदे खूपच आहेत त्याचे. जसं की फायबरमध्ये रिच आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली करतो, हार्टचे जे प्रॉब्लेम्स असतात त्यासाठी पण एक नाही चांगलं आहे, रिड्यूस करतो, हार्ट हेल्थ वाढवतो. आणि प्लस ती कॉफी म्हणजे अशी आहे की ती कॅफेनलेस आहे, अजिबात कॅफेनची त्याच्यात हेच क्वांटिटीज नाही. ज्यांना टेस्ट करायला आवडते कॉफी खूपच आवडते त्याची टेस्ट मग ते का नाही ही डेट्सची कॉफी पिऊन लाईक सॅटिस्फाय होऊ शकतात विदाउट एनी रिस्क ऑफ कॅफेन अँड ऑल. कुठली झालं काय ते सगळे टमॅटोच लावलेत काय? ते काय तुम्ही बनवलंय कसं? हेअर वॉश प्लस बॉडी स्क्रब. तुला कशी आयडिया मिळाली बनवायचं इन्ग्रेडियंट्स? पप्पा काय करतात? त्याचंच का? प्लास्टिक सेव्ह करण्यासाठी मी विकत नाही.
तर माझं प्रोडक्ट असं आहे की मी मुलांना जॅपनीज शिकवणार आहे. तर तुम्ही बघितलं असेल आपण मुलांना लेक्चरला नेतो तिथे खूप कंटाळतात वगैरे, तर मी त्यांच्या अंडरस्टँडिंग लेवलनुसार त्यांना सांगणार आहे. आणि हे आहेत माझे गुरु. किती व्हिडिओज असणार? महिन्यातनं माझे 4 असणार आहे. मी आठवड्यातनं एक टाकणार आहे. असे हे माझे 48 आहे. 48. आणि हे फीस मला लाईव्ह सेशन आणि 4 व्हिडिओ कॉस्ट पडतात, त्यामुळे मी 50 घेणार ट्रायल. तुला काय हे असा विचार आला की आपण म्हणजे जॅपनीज शिकवण्याचं ट्युटोरियल यूट्यूबवर घ्यावं आणि शिकवावं? तर मी बघितलं तर माझ्या मित्रांना सुद्धा कळावं. आणि तिकडे खूप मी बघितलेलं की जे माझ्या लेवलनुसार की तिकडे 11-12 नंतर डॉक्टर तिकडे आता मॅनपॉवर खूप कमी आहे, कारण की हिरोशिमा नागासाकी नंतर तिकडे खूप ओल्ड एजची माणसं आहेत. त्यामुळे तिथं मॅनपॉवर आहे ना ती खूप गरजेची. त्यामुळे तिकडे ते आपल्याला 11-12 नंतर डॉक्टरसाठी स्कॉलरशिप देतात. जो सगळा खर्च आहे खायचा प्यायचा ट्रॅव्हलिंगचा तर ते सगळं होते. आणि तिथे ते सोपं म्हणून तू आधीची जॅपनीज भाषा शिकून घेतली. किती छान. आणि खूप छान आहे तुझा हा प्रयत्न. मला आवडला की तू स्वतः शिकतोय, तुला खर्च येतोय, पण तू इतरांना शिकून स्वतःच्या खर्चासाठी बरोबर त्यातून खर्च काढतोय. एक स्वतःला इतरांमध्ये ज्ञानाचा प्रसार करतोय आणि दुसऱ्यांना शिकवण्यासाठी आपल्याला आधी शिकावं लागतं ना छान. त्यामुळे तू स्वतःही खूप छान शिकतोय. त्यामुळे ऑल दी बेस्ट. आणि खूप छान आणि मोठे डॉक्टर होणार आहे. मी पण डॉक्टर आहे. व्हेरी गुड. त्यांच्यासाठी मी आज कटोरी चाट बनवला. गव्हाची कटोरी आहे. त्यानंतर स्टफिंग घेतलं. त्यामध्ये मी दही टाकलं. इमली चटणी, चाट मसाला, शेव आणि हे डाळिंब. काय माझ्या आवडतीचं ठेवलंय. हा मस्तच. स्टॉल पण नंबरला बरोबर आणलाय. तिने जमूनच आला पाहिजे. किती रुपये? 30 रुपयाला. किती? 30. हो फक्त. त्याच्या निमित्ताने गुरुकुल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना व्यवसायाची ओळख व्हावी आणि आवड निर्माण व्हावी या अनुषंगाने माननीय कैलासवासी रतनजी टाटा यांना समोर ठेवून एक्झिबिशन आणि विक्री हे भरवलेलं आहे. या ठिकाणी नुसतं सायन्स नाही तर इतर सुद्धा कलागुण जे मुलांच्यात असतात त्या अनुषंगाने 70 मुलांनी या ठिकाणी आपापल्या कलांचं प्रदर्शन केलेलं आहे आणि विक्रीसुद्धा केलेली आहे. यातून या मुलांना व्यवसायाचं जे ज्ञान प्राप्त होतं ते भविष्यात विद्यार्थी दशेनंतर बाहेर पडल्यावर त्यांना त्याचा फार फायदा होऊ शकतो. आर्थिक साक्षरता कळू शकते, व्यवहार ज्ञान कळू शकतं, बँकिंग व्यवहार कळू शकतात, कच्चा माल कुठं मिळतो, पक्का माल कुठं मिळतो, कशा पद्धतीनं प्रोडक्शन केलं पाहिजे, ते कशा पद्धतीनं विकलं पाहिजे, कसं मार्केटिंग केलं पाहिजे, असं अनेक प्रकारचं ज्ञान त्या विद्यार्थी दशेत मिळतं. आणि हा उपक्रम आम्ही यावर्षीपासून गुरुकुलच्या माध्यमातून सातत्यानं चालू ठेवणार आहे. पुढल्या वर्षीपासून या मुलांना मोटिवेशन देणार आहे आणि त्यांचे काही सिलेक्टेड आयटमसुद्धा कायमस्वरूपी गुरुकुल शाळेमध्ये विक्रीसाठी सुद्धा ठेवणार आहे, जेणेकरून पालकांपर्यंत ते पोचावं, समाजापर्यंत पोचावं आणि मुलांना मोटिवेशन व्हावं. फक्त आर्थिक बाब नाही तर त्या मुलांना त्यातलं ज्ञान वाढावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे.
विशेषतः आर्थिक साक्षरता ह्या वयात देणं महत्त्वाचं आहे. म्हणून पुढल्या वर्षीपासून सुद्धा आम्ही आर्थिक साक्षरतेसाठी या ठिकाणी काही प्रोग्राम चालू करतोय. व्यवसायाबरोबर शिक्षण तर चांगल्या पद्धतीने चालू आहेच, त्याबरोबर यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. खेळसुद्धा महत्त्वाचे आणि व्यवहार ज्ञानसुद्धा महत्त्वाचं आहे. जीवन कसं जगावं या दृष्टिकोनातून हे पाऊल आहे. आणि आजचे प्रमुख पाहुणे श्री कलानी साहेब आहेत, डॉक्टर ठोके आहेत, माझी कन्या ऐश्वर्या आहेत, गुरुकुलचे सेक्रेटरी आनंदजी गुरव आहेत आणि सगळे पालकसुद्धा या ठिकाणी बघायला आलेले आहेत. मला वाटतं मी जे प्रॉडक्ट पाहिलं मुलांचं फार आनंद झाला. म्हणजे मनापासून अगदी अंतर्मनापासून केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलपासून लांब राहता येतं या प्रॉडक्टपासून. मुलांना करताना त्यात इन्व्हॉल्व होत आहेत, ज्या पद्धतीने इन्व्हॉल्व होत आहेत ते पालकांना सुद्धा आनंद होतो की मुलं आता सगळं विसरले, त्यांना अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, ज्ञान मिळवायच्या दृष्टिकोनातून व्यवसायासाठी धडपड करतात. ही फार आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मी या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देईन. यानंतर त्यांना बक्षीससुद्धा मी चांगल्या पद्धतीने देणार आहे, मोटिवेशन करणार आहे. आणि ज्यांना काही भांडवल पाहिजे असेल भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं मार्केटिंगसाठी, ते सुद्धा भांडवल आम्ही बिनव्याजी देणार आहे. जय हिंद. सातारा MIDCत आमचं आकाश अंगार कन्स्ट्रक्शन मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून मी तिथे डायरेक्टर आहे. आणि आज मला इथं यायचा चान्स मिळाला त्याबद्दल मी चोरगे साहेबांचं आभारी आहे. त्यांचा जो स्किल बघितला ते बघून खरंच एक वेगळंच, म्हणजे मी हैराणच झालो की एवढं ही मुलं करू शकत आहेत. एवढी लहान वयात ह्यांनी हा जो बिझनेस टाईपचं हे स्टॉल डेव्हलप केलेला आहे आणि ते विक्री करतायत, ते प्रोडक्टला मार्केटिंग करतायत. ह्यातून त्यांचं त्या प्रोडक्टबद्दल प्रेम दिसून आलं मला. म्हणजे ते प्रेम जर नसेल तर बिझनेस करू शकत नाही. म्हणजे त्यांनी, आणि हे सगळं मला वाटतं गुरुकुल स्कूलनी ह्यांच्या स्किल्स डेव्हलप करून दिलेल्या आहेत, ह्यांना चांगली मेंटरशिप दिलेली आहे, ह्यांचा कॉन्फिडन्स त्यांनीच बिल्टअप केलेला आहे. आणि ह्याच्यामुळं ही जी नवीन पिढी बाहेर येईल हे नक्कीच फार वेगळं काम करून दाखवेल असं मला वाटतं. नमस्कार, मी डॉक्टर राजेश्री ठोके. मी रेडिओलॉजिस्ट आहे आणि फिटल मेडिसिन स्पेशलिस्ट आहे. सर्वप्रथम मी चोरगे सरांचे आणि गुरुकुल परिवाराचे खूप मनापासून त्यांचे आभार मानते की या प्रोसेसमध्ये सरांनी इन्व्हॉल्व करून घेतलं. सर, मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते की सरांनी एक दिवस असं नाही अनाऊन्स केलं शाळेने, गुरुकुल शाळेने की आज सायन्स एक्झिबिशन आहे आणि तुम्ही जे काही तयार केलं ते घेऊन या. तर ही एक आहे ना छान सुंदर प्रोसेस होती. दिवाळीच्या सुट्टीच्या आधी अनाऊन्समेंट झाली की तुम्हाला काहीतरी बनवायचं आहे. तर मुलं मोबाईलपासून लांब राहून विचार करायला लागली की मला काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि त्यांच्या खूप छान कल्पना पुढे आल्या. त्यांचे छोटे छोटे प्रॉडक्ट्स घेऊन दिवाळीनंतर आम्ही सर्वांनी त्यांच्या सर्व प्रॉडक्ट्सचं त्यांचं परीक्षण केलं. छोट्या छोट्या त्यांना टिप्स दिल्या, त्यांच्या सर्व आयडियाज ऐकून घेतल्या. दे वर अमेझिंग, म्हणजे इतक्या छान होत्या. आणि मुलांना थोडंफार त्यांना सांगितल्यानंतर पुढचा सेशन होता सर पालकांना सुद्धा मार्गदर्शन केलं की मुलांमध्ये हे उद्योजक कसे अजून आपण त्याला आपण प्रोत्साहन देऊ शकतो. आणि आजचा हा दिवस, सो इट्स लाईक अ प्रोसेस, हे एका दिवसाचं असं नाही आहे. आणि आज हे बघताना हे मी पिशवी घेऊनच आले होते बिकॉज आय न्यू डे वन मुलांनी इतकं सुंदर सगळं आणलं होतं ना, मला माहिती होतं मला अजून जाऊन घ्यायचं आहे तर मी भरभरून घेऊन जाणार आहे. त्यांच्या कल्पना, त्यांनी केलेले म्हणजे त्यांचे प्रयत्न हे इतके वाखाणण्याजोगे होते. आणि सर, थँक्यू चोरगे सर आणि गुरुकुल शाळेची मी आभारी आहे की त्यांनी असा उपक्रम ठेवला आहे की एका प्रोसेसमधून त्यांनी मुलांना नेलं आहे. ही प्रोसेस नक्कीच त्यांना मोठे उद्योजक व्हायला किंवा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घ्यायला मदत करणार आहे. आणि मी आता हे बऱ्याचपैकी सगळ्या म्हणजे मी बिझनेस सेटअपला दाखवलेला आहे. त्यापैकी ही एक गोष्ट ज्याने की त्या मुलांना सांगितले की आम्ही हे होममेड केलं. त्यांच्या दारासमोर नारळाचं जे झाड आहे त्याची जे फांदी पडते तर त्याचा त्यांनी असा उपयोग केलेला आहे. ही अशी झाडू त्यांनी खराटा तयार केलेला आहे. त्या मला खूप आवडलं, त्याच्यामुळे मी हे घेतलं आहे. माझ्या दोन्ही मुली या शाळेत शिकलेल्या आहेत. मोठी मुलगी सध्या कॉमर्स साईडला शिक्षण घेते, धाकटी मुलगी आत्ता 9वीत आहे. आज शाळेने जो उपक्रम राबवला आहे तो निश्चितच स्तुत्य आहे. नवीन वस्तू इथं मुलांनी ठेवलेल्या बघायला मिळाल्या प्रदर्शनामध्ये. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा वाटतं तो मोबाईल चार्जरचं जे इक्विपमेंट मुलांनी बनवलेलं आहे ते खरंच सुंदर बनवलेलं आहे. त्यामध्ये सिंगल पिन, डबल पिन अशी त्यांनी विविध प्रकारची उपकरणं निर्माण केलेली आहेत. इतरही सर्वच मुलांनी सहभाग उत्तम घेतलेला आहे.
ह्या प्रदर्शनामुळे मुलांच्या गुणवत्ता वाढीस आणि व्यवसाय कौशल्याला निश्चितपणे चालना मिळेल असं मला वाटतं.